नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. अक्षय तृतीया म्हणजे काय, ती का, कधी व कशी साजरी करावी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया म्हणजे हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत शुभ दिवस असा मानला जाणारा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया होय. ही अक्षय तृतीया कधी येते ते पहिल्यांदा पाहूया. तर अक्षय तृतीया ही जी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या तिथीला म्हणजे 3ऱ्या दिवशी जी तिथी येते याला अक्षय तृतीया असे म्हणतात. आता ही अक्षय तृतीया म्हणजे काय, तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय म्हणजे नाश होत नाही अशी तिथी म्हणजेच अक्षय तृतीया होय. हिंदू कॅलेंडरच्या मुख्य अक्षय तृतीया ही अतिशय पवित्र असा दिवस मानला गेलेला आहे. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला आपण ही साजरी करत असतो. तसेच ह्याच अक्षय तृतीयेला आखाती तीज असेही म्हणतात. तर अशा ह्या अक्षय तृतीयेचा अर्थ आहे. तर अक्षय तृतीया म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच म्हटले आहे की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि सुख याचा कधीही क्षय होत नाही. माणसाने या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे आपल्याला शुभ फल या दिवशी आपल्याला मिळत असतात. म्हणूनच अक्षय तिथीला आपण मोठ्या प्रमाणात आपण दान आणि चांगले कर्म आपण करत असतो. तर अशी ही अक्षय तृतीया आपण का साजरी करायची ते आता आपण पाहूया. अक्षय तृतीया म्हणजे पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांच्यासाठी हा दिवस समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने याच दिवशी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. याच दिवशी त्यांनी विष्णूचा 6वा अवतार म्हणून परशुराम यांच्या रूपात पृथ्वीवर ते अवतरले होते. म्हणून हा दिवस परशुरामसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून आपण हा दिवस आपण साजरा करत असतो. याच दिवशी भगवान विष्णूने 6वा अवतार परशुरामाचा घेतला होता. म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. तसेच धार्मिक मान्यतानुसार त्रेता आणि द्वापर युगामध्ये विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले. परशुराम हे सप्त ऋषीपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे हे पुत्र आहेत. हे ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. म्हणूनच अक्षय तृतीयाला आपण परशुराम जयंती म्हणून आपण उत्साहात आणि आनंदात आपण थाटामाटात आपण हा दिवस आपण हा साजरा करत असतो. तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाचा प्रारंभ हा अक्षय तृतीयाला झाला होता. पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी यांचाही या दिवशीच त्या स्वर्गातून पृथ्वीवर आल्या होता. त्रेतायुगाचा प्रारंभ सुद्धा याच दिवशी झाला होता. म्हणून आपण अक्षय तृतीयाला त्रेतायुग त्याचा प्रारंभ दिवस म्हणून आपण समजत असतो. तसेच याच दिवशी गंगा नदी सुद्धा पृथ्वीवर याच दिवशी पृथ्वीवर आली होती. म्हणून आपण हा दिवस उत्साहात आणि आनंदात हा दिवस आपण साजरा करत असतो. तसेच गंगा नदीचे आगमन याच अक्षय तृतीयाला झाले होते. म्हणून या दिवशीच पावित्र्य वाढते. म्हणून या हिंदू धर्माच्या पवित्र सणात आपण या दिवसाचा समावेश होतो. तसेच या दिवशी पवित्र गंगा नदीमध्ये भाविक स्नान करतात आणि आपली पापे हे नष्ट करत असतात. असा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया होय. तसेच या दिवशीच अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा माता म्हणजे ही माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा वाढदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो.
अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची आपण पूजा करत असतो आणि आपलं स्वयंपाकघर आपण स्वच्छता करून आपण त्याचं पूजन करत असतो. आणि या अन्नपूर्णेची पूजा केल्याने आपल्या जेवणाची चव वाढते आणि आपल्या घर प्रसन्न आणि आल्हाददायक राहतं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी माता, कुबेर आणि शंकराची पूजा आपण या दिवशी अवश्य करत असतो. कारण कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले होते. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणून तेव्हापासूनच आपण अक्षय तृतीयेला लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. तसेच कुबेरांची पूजा करत असतो. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे, म्हणून लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी आपण विष्णूचीही पूजा करायची आहे. तर असा या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी, विष्णू, कुबेर यांचीही पूजा अवश्य करायची असते. पौराणिक कथांनुसार महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशीच महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती. आणि या दिवशीच महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र हे प्राप्त झाले होते. हे अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीही संपत नाही. आणि या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरिबी आणि भुकेलेला अन्नदान करू शकले होते. तर असे हे अक्षय पात्राचे महत्त्व आहे. आता हे अक्षय पात्र याच दिवशी युधिष्ठिरला मिळालेले होते. तर असे हे महत्त्व आहे. अजून अक्षय तृतीयेची एक कथा म्हणजे या दिवशीच दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता आणि या वस्त्रातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला कधी न संपणारी साडी दान केली होती. म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला जे शक्य होईल ते आपण दान धर्म हे आपण अवश्य करायचा आहे. तर असे हे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. पौराणिक कथांनुसार श्रीकृष्णाने पृथ्वीवर जेव्हा जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा त्यांना भेटायला आले होते. आणि कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. ते सुदामाने कृष्णाला अर्पण केले. आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जपणारा, देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य त्यांनी दूर केले. आणि त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्रीकृष्णाने सुदामाला त्यांना दान दिले. ते म्हणजेच अक्षय तृतीयेच्याच दिवशी. तर असे हे अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ दिवस असा मानला गेलेला असा हा दिवस आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकरीसुद्धा हा दिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. शेतकरी आपल्या शेतात नांगरणीसुद्धा सुरू करतात. तर असं हे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कशी साजरी करायची, तर अक्षय तृतीया ही आपण या दिवशी आपण भगवान विष्णू, लक्ष्मी, कुबेर यांच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. त्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे प्रथम. आणि विष्णूला आपण तांदूळ अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपण लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर आपण कुबेरांची पूजा करून आपण त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण करायचं आहे. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर आपण देवापुढे अगरबत्ती, फूल, उदबत्ती लावून आरती करायची आहे. तसेच अक्षय तृतीयेला आपण आंबा हे फळ त्यांना आपण अर्पण करायचं आहे. आणि त्या दिवशी पुरणपोळी, आंबा याचा नैवेद्य दाखवून आपण विधिवत पूजा आपण करायची आहे. तर असे हे अक्षय तृतीयेला आपण केलेले दान आणि केलेले कोणतेही चांगले काम कधीही याचा नाश होत नाही, अक्षय राहतो. म्हणून आपण हे अक्षय तृतीया सर्वांनी आनंदात, उत्साहात आपण साजरी करायची आहे. तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.